राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे। पुढचे 4 ते 5 दिवस राज्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। संपूर्ण विदर्भ आणि कोकणामध्ये 8 ते 15 ऑगस्ट तर मध्य महाराष्ट्रात 8 व 9 ऑगस्टला मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकेल। मुंबईत पहाटेपासूनच जोरदार पाऊस बरसतोय। मुंबई उपनगरांमध्ये पुन्हा पावसानं हजेरी लावली आहे। दादर, परेल, लालबाग भागामध्ये संततधार पाऊस बरसतोय। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे। जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर जालन्याच्या घनसावंगी तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे कापूस, सोयाबीन आणि खरीप पिकांनाही दिलासा मिळालाय। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाला। अनेक ठिकाणी लहान मोठी झाडं उन्मळून पडली आहेत, तर पावसामुळे भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसलाय। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय। शेवगाव शिवारामध्ये देखील पाऊस पडला। वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं मका पीक जमिनीवर आडवं झालंय। अनेक मका उत्पादक शेतकऱ्यांचं या वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालंय। भविष्यात यूपीआयसाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे। यूपीआय सेवा कायमस्वरूपी मोफत राहील असं मी कधीच म्हटलेलं नव्हतं, असं वक्तव्य रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केलेलं आहे। सरकार सध्या सबसिडी देत आहे, त्यामुळे सध्या यूपीआय मोफत आहे, मात्र पैसा कुठेतरी जातोच आहे आणि त्यामुळे खर्च कोण करणार हा मुद्दा आता उपस्थित झाला आहे। नागपूरच्या अंजनी ते पुणे वंदे भारत रेल्वेला अखेर हिरवा कंदील मिळालाय। लवकरच ही वंदे भारत रेल्वे सुरू होणार आहे। या रेल्वेचे वेळापत्रकही आलंय। नागपूर इथल्या अंजनीमधून पुणे पर्यंतची वंदे भारत एक्सप्रेस रोज सकाळी 9:50 अंजनी रेल्वे स्थानकाहून सुटेल आणि रात्री 9:50 पुण्यामध्ये पोहोचेल। वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, दौंड या मार्गे ही वंदे भारत ट्रेन पुण्याला पोहोचेल। पश्चिम रेल्वेनं नमस्ते नावाचं अभियान सुरू केले। या माध्यमातून 300 टीसींची फौज तयार केली जाणार आहे। बोरिवली रेल्वे स्थानकामधून या मोहिमेची बुधवारी सुरुवात झाली आहे। या रेल्वे स्थानकावर एका दिवसात 5192 विना तिकीट प्रवासी पकडले गेलेत। श्रावण महिन्यातल्या सणांमुळे तसंच नारळी पौर्णिमेमुळे नारळाची प्रचंड मागणी वाढली आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3 दिवसांमध्ये तब्बल 1600 टन नारळाची विक्री झाली आहे। होलसेल मार्केटमध्ये 30 ते 35 रुपये आणि किरकोळ बाजारामध्ये 40 ते 50 रुपयांना नारळाची विक्री होतीये। रायगडच्या सुधागड तालुक्यामध्ये पोलिसांनी 2 दरोड्यांचा छडा लावला। या दरोड्यातल्या 7 पैकी 6 आरोपींच्या मुसक्या पोलिसांना आवळण्यामध्ये यश आले। 26 जुलैच्या रात्री सुधागडमधल्या हातोंड आणि गोंदाव या गावामध्ये 7 घरांवर हा दरोडा टाकण्यात आला होता। पुण्यात मौज मजेसाठी तब्बल 5 दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। सुजल जितेश जगताप असे आरोपीचं नाव आहे। आरोपीने एका अल्पवयीनसोबत मिळून गाड्या चोरल्याची कबुली दिली। आरोपीकडून पोलिसांनी 5 दुचाकी जप्त केल्यात। चौकशीमध्ये समर्थ, बंड गार्डन आणि कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेले 3 गुन्हे देखील उघडकीस आले। अकोल्यातील अकोट भागामध्ये महिलांनी भक्तिभावानं महिला कावड यात्रेचं आयोजन केलेलं होतं। मोठ्या संख्येनं महिला या यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या। अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणामध्ये ही यात्रा पार पडली। अंबरनाथ पश्चिममध्ये शिवसेनेनं मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं। यावेळी महिलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून 25 पैठण्या आणि विजेत्या महिलेला सोन्याची नथ बक्षीस म्हणून देण्यात आली आहे। तसंच प्लास्टिक संदर्भात जनजागृती देखील करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडून बदलीसाठी ऑनलाईन अर्ज केला जातोय आणि यात बदलीसाठी शिक्षकांनी खोटी माहिती भरल्याचं आढळलंय। आजारपण, दुर्गम भाग अशी कारणं शिक्षकांकडून दाखवण्यात आलेली आहेत। अशा 50 शिक्षकांचे अर्ज बाद करण्यात आले। वनतारासाठी सांगलीच्या तासगाव गणपती संस्थानच्या गौरी हत्तीणीला 2 ते 3 कोटींची ऑफर देण्यात आली होती, असं गौप्यस्फोट गणपती पंचायतन संस्थानचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी केलाय। एका कथित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून गौरी हत्तीणीला अनफिट असल्याचं सर्टिफिकेट देण्याबरोबरच वनतारा संस्थेच्या माध्यमातून 2 ते 3 कोटी रुपये मिळतील अशी ऑफर देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केलाय।